शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पक्षाच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजया चौधरी तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवार कमलबाई रवींद्र पाटोळे यांच्यासह इतर उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केले। संविधान दिनानिमित्त भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रतीचे पूजन करून सिद्धार्थनगर येथे विजया चौधरी यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले। येत्या 2 डिसेंबर रोजी पंजा चिन्हावर बटन दाबून महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश चिटणीस कामराज निकम यांनी केले। शहरातील सत्ताधाऱ्यांना 15 वर्षांतही शहराचा विकास करता आला नाही, अशी टीका सुनील चौधरी यांनी केली। या सभेला माजी शिवसेना नेते सर्जेराव पाटील, काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रमोद सिसोदे, माजी नगरसेवक दीपक सोनवणे, दिनेश मोरे, गणेश सोनवणे, राहुल पाटोळे, मधुकर पाटोळे, विनोद बोरसे, लक्ष्मण पाटोळे, संजय मोरे, कालू भोरे, जाम मालसे यांच्यासह महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये अगदी ग्रामपंचायतीपासून तर मागच्या नगरपालिकेच्या इलेक्शन पर्यंत मी या एक एक वार्डाच्या एक एक माणसाला, एक एक गल्लीच्या एक एक मतदाराला ओळखतो। इथला मतदार फार सुज्ञ, भारतीय जनता पार्टीच्या दादागिरीला पैशाला कधी भीक घालत नाही। हा मतदार नेहमी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करतो। या मतदारापर्यंत फक्त उमेदवारांनी पोहोचला पाहिजे। आणि मी तरुणांना विनंती करेल की मित्रांनो, ही परिवर्तनाची नांदी आहे, अभी नहीं तो कभी नहीं। आणि आज का जर लोकशाहीचा खून झाला तर तुम्हाला हुकुमशाहीकडे जावं लागेल। पुढच्या वेळेस ते तिथून नावं लिहून देतील, वार्ड नंबर 3 मध्ये अमुक अमुक नगरसेवक फॉर्म भरा, दुसऱ्याने कोणी भरायचा नाही। नगराध्यक्षासाठी अमुक अमुक उमेदवार। त्याच्यामुळे मी तरुणांना विनंती करेल, वार्ड क्रमांक 3 ने संपूर्ण गावाची जागृती करा आणि भारतीय जनता पार्टीला घालवायचे असेल, महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार निवडून आले पाहिजे। मूलभूत गरजा नाही होईल। पापडचा कारखाना सुद्धा नाही, त्या पापडचा अण्णांनी तिकडे एक मोठा पापड आणि शेवाळ्याचा कारखाना चालू केलेला आहे। आणि कालच्या दिवशी शानाभाऊ मोफत द्यायचं ठरवून घेतलं अण्णांनी। ज्या बचत गटाच्या महिला असतील त्यांनी आमचा कारखाना चालवा, तुम्हाला नफा आला तर आम्हाला द्या, नाही आला तर भाग भांडवल सुद्धा आम्ही तुम्हाला देतो। असं प्रामाणिक दानशूर कुटुंब आपल्या समोर आलेलं आहे मित्रांनो। आणि अशा माणसांना जर तुम्ही नाकारलं तर याच्यानंतर या शिंदखेडा शहरात उमेदवारी करायला कोण धजणार नाही। आंबेडकरच्या संविधानामुळे बोलतोय। आधी राजा हा जन्माला यायचा तर राणीच्या पोटातून यायचा। हे माझ्या बाबासाहेबांनी मला संविधान दिलं, मला अधिकार दिला। त्या बाबासाहेबांचे कधीही आम्ही ऋण विसरणार नाहीत। मीही ओबीसी मधून येतो। शिंदखेडा नगरपंचायत मध्ये जो काही घोटाळा झालाय, या 10 वर्षात 13 वर्षात 100 कोटी रुपयाचा निधी आलाय। जवळजवळ 40 कोटी रुपयाचं काम झाले, 60 कोटी रुपये यांच्या खिशात गेले मित्रांनो, माता भगिनींनो। शिंदखेडा नगरपंचायतची पाणीपुरवठा योजना भविष्यात जी 25 वर्षापूर्वी 25 वर्षाला जो जन्माला बाळ येणार आहे त्या लोकसंख्येच्या आधाराने रोज पाणी मिळेल अशी ती योजना होती। परंतु ती योजना पूर्ण पट्ट्याबोळ करून आज आपल्याला 6व्या ते 7व्या दिवशी पाणी मिळतंय। या गटनेत्यांनी शिंदखेडा नगरपंचायत माध्यमातून पाणी योजना करताना यांना वाल सापडत नाही, पाईप टाकला नाही तर वाल कुठून सापडणार, अशी अवस्था या शिंदखेडा नगरपंचायत पाणी पुरवठ्याची केली आहे।
आत्ताच चालू मागच्या महिन्यात मंत्री महोदयांनी एक बैठक लावली होती पाणी पुरवठा योजनेची. त्या ठिकाणी मंत्र्यांनी विचारलं गटनेत्यांना, बऱ्याच त्यांचेच नगरसेवकांनी विरोध करायला लावला की ही पाणी योजनेत असा प्रश्न झाला तसा झाला. गटनेते म्हणत होते भारतीय जनता पार्टीचे की साहेब मी त्या सीओला सांगत होतो यांचं बिल काढू नका, तो बिल काढून पडून गेला. मला सांगा का नीरव मोदी आहे का देश सोडी पाहिजे? बुलढाणा नमाशे ना, तुम्ही जर राजे आहात त्यांना धरून आहात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. इथपर्यंतच नाही, तो भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट ठेकेदार आणि ठेकेदार भी पै गया. आता गंमत अशी आहे, आता अहो भ्रष्ट ठेकेदार जर 21 कोटी ना होता वो पै गया, तर याला 24 कोटींनी योजना का बदली नाही अजून परत? मग भ्रष्ट कोण? तो ठेकेदार का तुम्ही? तो ठेकेदार नाही आहे, त्याने टक्केवारी दिली तुमले, म्हणजे तुम्ही परत त्याच्या 24 कोटींनी योजना दिली करायला.